कळलं? गुलाब चाफा हिचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती रेषांवरती ताबा ही हिचा वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोरी बाभळी कमळी 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 गौरी म्हणजे गौरी जिवंत आहे. अनिका आता जो व्हिडिओ पाठवलास ना तू त्या व्हिडिओमध्ये बघ सगळ्यात मागे कोण उभी आहे बघ. ग्रॅनी आजी तू जरा वेडी आहेस का? मी व्हिडिओ तुला रिश आणि कमी काय करताय हे बघायला पाठवला आणि तू भलतच काहीतरी बघतीये. अगं ए मूर्खा मुली सांगते तेवढं पटकन तर कळलं ना. नाही नाही जास्त आगाऊपणे बोलू नकोस. मी काय मला बावळट बोलायचं नाही. निमूटपणे ऐक. मी काय विचारते ना त्याचं नीट उत्तर दे मला. सगळ्यात मागे बघ एक बाई उभी असा मध्ये भांग पडलेला अशी ती कोण आहे बघ. कोण आहे? अच्छा ही बाई ही कमळीची आई आहे सरोज. बाय द वे मला आता आठवलं ही बाई ना फक्त कमळीची आई नाहीये ही ती पण आहे. ती रिशच्या घरी होती ना कोणीतरी ती ताई त्यांची लाडकी ताई कोणती हा साधना ताई ती हीच आहे. हॅलो ग्रॅनी आजी. हॅलो इतके दिवस जी शंका मनात येत होती ती अखेर खरी ठरली तर. अन्नपूर्णा जनातीचा गेले कित्येक वर्ष शोध घेत होती. ती महाजनांची मोठी नात ती कमळी. चला हात जोडा. वदनी कमळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण हे जाणीचे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ. चला सुरू करा रे पोरांनो आणि सावकाश होऊ द्या. कसं पोट भरलेलं असेल ना तर मग शिकलेलं पण डोक्यात जातंय. चला करा सुरू. का केलंस असं? हे बघ तू जे काही वागलास ना मला अजिबात पटलेलं नाही. तूच ऋषीला म्हणालास ना मी सगळं हँडल करतो तू जा, मग तो गेल्यावर आईंची खोटं बोलायची गरजच काय आहे? ऐक ना राधिका, तुझी अक्कल किचन मध्ये चालव. बिझनेस मध्ये चालवण्यासाठी मी आहे. किचन मध्ये जा आणि माझ्यासाठी पाणी घेऊन ये आणि प्लीज
जरा गप्प बस. ओके? नाही, आता मी बोलणार आहे. रोहित, तुला काहीच कसं वाटत नाही? ऋषी भाऊ आहे तुझा. रोहित तुझ्यावर विश्वास ठेवून त्याने तुझ्याशी सगळं शेअर केलं आणि आईना काहीही न सांगता तो गेलाय. नाहीतर तू गेलाच नसता. राधिका, किचन मध्ये जा आणि माझ्यासाठी पाणी आण. रोहित, मी तुझ्याशी बोलतेय. मी ना आत्ताच्या आता आईंकडे जाते आणि ऋषी बद्दलचा गैरसमज अजून वाढण्याच्या आधी ना मी आईना सगळं सांगणार आहे की तुला आधीपासून माहिती होतं तो कुठे गेलाय, तू खोटं बोललास आईंशी. ऋषीने चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला खरंच. हे बघ राधिका, इनामदार व्हायची तुझी लायकी नाहीये. माझ्या आणि माझ्या बिझनेसच्या मध्ये कुणीही आलेलं मी खपून घेणार नाही, कळलं? काय सांगितलं होतं तुला? किचन मध्ये जा आणि माझ्यासाठी पाणी घेऊन ये. आपल्या लायकीचीच कामं करायची. माझा राग अजून तुला माहिती नाहीये. जा. कमळे, मी तुला सबूत देतो. मी तुझ्या आईची काळजी घेतो. खरं तू मला सबूत दे की तू मुंबईला जाणार म्हणजे जाणार. better? Kamali, I am really happy today. Finally, मुंबईला यायला रेडी झालीस. I am relieved. आणि आय एम शुअर आबा सुद्धा समाधानी असतील. खुश असतील खूप आज. सर, खरं मी आबांचे सपन विसरलो नव्हतं. वाट अवघड निवडली होती आणि तुम्ही ती सोपी करून दिली. सर, खरंच थँक्यू. तुम्ही मला हे सगळं समजून सांगायला लई कष्ट घेतले, लई त्रास सहन केला. एवढं काही केलं नाही ग मी कमळी. तुला मी म्हणालो ना, मी सगळं तुझ्यासाठी थोडी केलंय, स्वतःसाठी पण केलंय ना.